राजे रघुजी भोसले प्रथम यांच्या पराक्रमाची साक्ष देणारी तलवार आता लंडनमधून परत येण्याचा मार्ग मोकळा झालाय। लंडनमध्ये लिलावात निघालेली ऐतिहासिक तलवार राज्य सरकारने एका मध्यस्थामार्फत 47 लाखांमध्ये खरेदी करत परत मिळवली आहे आणि त्यामुळे मराठा साम्राज्याचा हा ऐतिहासिक ठेवा आता महाराष्ट्रात परतणार आहे। राजे रघुजी भोसले यांच्या तलवारीची घरवापसी। लिलावात निघालेली तलवार सरकारकडून 47 लाखात खरेदी। पराक्रमाची साक्ष देणारी तलवार आता मायदेशी परतणार। नागपूरच्या भोसले घराण्याचे संस्थापक राजे रघुजी भोसले यांची लंडनमध्ये लिलावात निघालेली ऐतिहासिक तलवार राज्य सरकारने खरेदी केली आहे। लंडनमध्ये लिलावात मध्यस्थामार्फत सरकारने सर्वाधिक बोली लावत तलवार स्वगृही आणण्याचा मार्ग मोकळा केलाय। राजे रघुजी भोसले यांच्या शौर्याची साक्षीदार असणारी ही तलवार लंडनमध्ये एका ब्रोकरकडून विक्रीसाठी काढण्यात आली। याची माहिती मिळताच झी 24 तासने याचा पाठपुरावा केला। सरकारने सुद्धा वेगाने सूत्र हलवत एका मध्यस्थामार्फत तलवार खरेदी केली। दरम्यान नागपूरमधल्या भोसले घराण्याची ही तलवार परदेशात कशी गेली हे कोडच आहे। पण 1853 ते 1863 दरम्यान ब्रिटिशांनी भोसले राजघराण्याची लूट केली होती। त्या खजिन्यासोबत ही ऐतिहासिक तलवार ब्रिटिशांकडे गेल्याचा संशय आहे। ही तलवार आमचा प्रयत्न राहील की आपल्या या घराण्यावर नागपूरच्या भोसल्यांच्या आमच्या याच्यामध्ये आली पाहिजे, पूर्ण आपली मागणी राहील। त्यासाठी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, सांस्कृतिक शेलार साहेबांना पर्सनल भेटणार आहे, त्यांना धन्यवाद द्यायसाठी मला भेटायचं आहे। त्याबरोबर ही बी चर्चा करील आणि प्रयत्न राहील की आपल्या घराण्याकडे आली पाहिजे। 124 सेंटीमीटर लांबीची ही तलवार युरोपियन शैलीतली आहे। तलवारीवर भारतीय कारागिरीची अप्रतिम झलक आहे। मूठ पारंपरिक बास्केट शैलीत आणि सोन्याचं नक्षीकाम केलेली आहे। तलवारीच्या पातीवर श्रीमंत राजे रघुजी भोसले यांचं नाव लिहिलंय। महाराष्ट्रातल्या मराठी अंमलातली एक पराक्रमी घराणं म्हणून नागपूरचं भोसले घराणं ओळखलं जातं। श्रीमंत राजे रघुजी भोसले प्रथम यांच्यापासून नागपूरकर भोसले वंशाची सुरुवात झाल्याची माहिती आहे। नागपूरच्या भोसले घराण्याचं अटक ते कटक एवढं मोठं साम्राज्य होतं। 2,17,537 स्क्वेअर किलोमीटर इतकं विस्तृत साम्राज्य होतं। भोसले घराण्याची 1817 ते 1818 दरम्यान ब्रिटिशांविरुद्ध लढाई झाली। नागपूर भोसले यांची ब्रिटिशांसोबतची दुसरी लढाई 1853 ते 1864 दरम्यान झाली। लढाईच्या दरम्यानच ब्रिटिशांनी ही तलवार लुटल्याचा संशय आहे। दरम्यान आपल्या तलवारीच्या ऐतिहासिक ठेव्यासाठी झी 24 तासनं पाठपुरावा केला। सातत्यानं बातमी लावून धरत सरकारला याची दखल घ्यायला भाग पाडलं। या पाठपुराव्याबाबत राजे मुधोजी भोसले यांनी झी 24 तासचे आभार मानले। झी 24 तास आणि पूर्ण संपूर्ण माध्यमाद्वारे ही गोष्ट नागपूरची आणि ऐतिहासिक गोष्टीला आपण सगळ्यांनी मिळून हे पुढे नेली। फक्त नागपूर नाही, महाराष्ट्र नाही, पूर्ण भारतापर्यंत आपण आपल्या या मीडिया मार्फत ह्याला संपूर्ण जनतेपर्यंत, शासनापर्यंत पोहोचवण्याचं आपण काम केलं। म्हणून मी माझ्यातर्फे प्रेस मीडिया आणि झी 24 तास आणि संपूर्ण मीडियाला मी खूप खूप धन्यवाद देतो। महाराष्ट्रात भोसले घराण्याचं उत्तुंग, डोळे दिपवणारा इतिहास आहे। त्या इतिहासाच्या खुणा पुढच्या पिढीसाठी आपल्याकडे असणं महत्त्वाचं आहे आणि हाच इतिहास आणि पराक्रमाची साक्ष देणारी नागपूरच्या भोसले घराण्याची तलवार आता आपल्या राज्यात येते। ही आपल्या सगळ्यांसाठीच आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे। अमर काणे, झी 24 तास, नागपूर।